लहू बालवडकर की अमोल बालवडकर? आता अमोल बालवडकर 2017 ते 2025 लोकांनी पाहिलेला आहे. लहू बालवडकर हा कार्यकर्ता म्हणून पाहिलेला आहे. नगरसेवक म्हणून एकदा पहा. तुम्ही काही जास्त रसद नाही पुरवली ना पक्षाला? अमोल बालवडकर की लहू बालवडकर? अजिबात नाही. ते एवढा आम्ही काय हे नाहीये की काहीतरी पुन्हा जाऊन आणि पक्ष त्या ह्याचा नाहीये की पैसे देऊन उमेदवारी मिळवण्यासारखा. 2024ला एवढा मोठा वावटळ तुमच्या याच बालवडकर तुम्ही आणि अमोल बालवडकर भाऊकीतले की गावकीतले? गावकीतले. चंद्रकांत पाटलांच्या विरोधात तेव्हाही ते म्हणत होते मी निष्ठावंत आहे, मी स्थानिक आहे, मी असा आहे, मी तसा आहे. तेव्हाही त्यांना नाकारलं. कमीत कमी तुमच्या पक्षाने त्यांना नगरसेवक करायला पाहिजे होतं. इथंही त्यांना नाकारलं. रडणार नाही तर काय करतील ते? नाही, ते म्हणतात मी निष्ठावंत होतो, मी कार्यकर्ता होतो, तुम्ही मला शेवटपर्यंत अंधारात ठेवलं, तुम्हाला माझं तिकीट कापायचं होतं ते 4 दिवस आधी मला का नाही सांगितलं? का नाही सांगितलं तुमच्या पक्षात? चंद्रकांत दादावरती टीका केली. बावनकुळे साहेब तुमच्याकडे आले. चांगले चांगले नेत्यांनी तुम्हाला सांगितलं की बाबा चंद्रकांत दादांचं काम करा, ज्याला तिकीट मिळेल त्यांचं काम करा. पण अमोल बालवडकर तुमच्यातले मानाचे कार्यकर्ते होते असं मला म्हणावं लागेल. ते वारंवार एकच सांगतायत की पक्षानं माझ्यावर अन्याय केला, पक्षानं मला फसवलं, पक्षाने मला शेवटच्या मिनिटापर्यंत अंधारात ठेवलं. हे सगळं मीडिया ट्रायल झालेलं आहे. हा मीडियामध्ये सांगायची गोष्ट आहे फक्त. अजित दादांकडे 2-2 आमदार कामाला सेटिंगला लावले होते की जर इकडे मला डावललं तर तुम्ही मला तिकीट द्या म्हणून. जर भारतीय जनता पार्टीने डावललं तर यदा कदाचित आपण मशाल चिन्ह घेऊन लढायचं किंवा शरद पवार गटात जाऊन तुतारी घेऊन लढायचं. लगेच आमदार होण्याची घाई काय? म्हणजे पैसा तुमच्याकडे लय पडू नये म्हणून तुम्हाला? आता तुम्ही भाऊकीतले गावकीतले, तुम्हाला माहिती असेल. कोणतरी त्यांना वेगळं मार्गदर्शक आहे की रात्रीतून तुम्हाला खूप मोठं व्हायचंय. लहू बालवडकर कुठेच नाही आले, लॉबिंगसाठी नाही आले, तिकिटाच्या चढाओढीत नाही आले, शेवटपर्यंत अंदाज लागला गेला नाही की लहू बालवडकरच येतील. तुमची सिस्टीम मागून कशी काम करत होते? ह्याचंच फळ आहे. मी काय सेटिंग लावलेली आहे तेव्हा. त्यांनी माझ्यामध्ये पाहिलं असं की काय ना काहीतरी काम करण्याची धमक आहे, बाबा संघटना वाढवण्याची ताकद आहे, म्हणूनच तर माझी निवड त्यांनी केली ना. ते सांगतायत फसवलं असं तसं अमुक धमुक, आणि सगळं ब्लेम जे आहे ते चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळांवर टाक. ते म्हणतात मुरलीधर मोहोळांनी मला शिकू नये, तुम्ही गुंडांना विदेशामध्ये पळून जाण्यासाठी तुम्ही मदत करता, तुमच्या शेजारी जो बसतो तो गुंडांचा आका आहे. आज आता पुणे शहरात जर पाहिलं तर जवळजवळ 4 ते 5 जणांना गुन्हेगारांना तिकीट दिलेले, त्यांच्या बायकांना तिकीट दिलेले. त्यांनी ती माहिती नसावी त्यांना यदा कदाचित, कारण नवीन आहे पक्षामध्ये ना. पण काय रोज यायचं आणि मला नाकारलंय म्हणून मला मत द्या, मला नाकारलंय म्हणून मला मत द्या. मी खरं सांगायला गेलं तर मी ह्यावी काय केले त्यांनी सांगावं आणि काय करणार आहेत त्यांनी सांगावं आणि मग निवडणूक लढावी आणि त्यावरती मतदारांनी विचार करावा आणि मग मतदान करावं. आता जर पैशा पुढे भूत नसतात तर इथली जनता तुम्ही पैशांपुढे नाचवणार की कामांवर नाचवणार? नमस्कार, मी विजया वामन. तुम्हाला वाटलं होतं का विधानसभा लोकसभेप्रमाणे याच खाली महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत? जशाच तशी टस्सल लागती, प्रतिष्ठापनाला लागती, यंत्रणा कामाला लावली जाते, राज्यस्तरावरती टीका होत आहेत. हे घडतंय आणि हे फक्त महाराष्ट्रात घडतंय किंवा मुंबई ठाण्यामध्ये घडतंय असं नाही. एका प्रभागात घडतंय. प्रभाग क्रमांक 9, बानेर बालेवाडी. अमोल बालवडकर की लहू बालवडकर? निष्ठावंत कोण, कार्यकर्ता कोण, कोण उपरव, कोण पक्षातलं, कोणाचा गेम झाला, कसा झाला, एवढं चर्चेत आलेले हे 2 नावं आहेत. त्यातील अमोल बालवडकरांची बाजू सगळेच ऐकतात, त्यांचं रडणं घडणं सगळं ऐकतात. बरोबर आहे, ते पक्षाशी एकनिष्ठ असतील, मी काय त्यांना ट्रोल करत नाही. पण काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं ते देतील आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहे त्यांचीही बाजू समजून घेणं गरजेचं आहे. जर भाजपला माहिती होतं की एवढं काही रामायण महाभारत घडणार आहे, जे 2024लाही घडलं होतं, ते आताही घडेल हे माहिती असताना सुद्धा भाजपनं प्रभाग क्रमांक 9 मध्ये ज्या उमेदवारावरती डाव लावलेला आहे ते लहू बालवडकर यांच्यासोबत बोलणं गरजेचं आहे. आज आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. 2024ला एवढा मोठा वावटळ तुमच्या याच बालवडकर तुम्ही आणि अमोल बालवडकर भाऊकीतले की गावकीतले? गावकीतले. गावकी. भावकी एकच. अच्छा. चंद्रकांत पाटलांच्या विरोधात तेव्हाही ते म्हणत होते मी निष्ठावंत आहे, मी स्थानिक आहे, मी असा आहे, मी तसा आहे. तेव्हाही त्यांना नाकारलं. कमीत कमी तुमच्या पक्षाने त्यांना नगरसेवक करायला पाहिजे होतं. इथंही त्यांना नाकारलं. रडणार नाही तर काय करतील ते? आता हा सांगण्याचा मुद्दा असा आहे की हा सगळा मीडिया ट्रोल चाललेला आहे, मीडियावरती चाललेला आहे. स्थानिक लोकांना येऊन विचार आहे. जर ते म्हणतात की चंद्रकांत दादा पाटील हे बाहेरनं आल्यात, कोल्हापूरवरनं आल्यात आणि ते इथे येऊन आमदार झाले, त्यांना इथली माहिती नाही काय नाही, तर 2019 साली चंद्रकांत दादा 22,500 प्लसनी निवडून आले होते. ठीक आहे. मग ते जर बाहेरचे असते तर लोकांनी त्यांना सांगितलं असतं 2024च्या निवडणुकीमध्ये
त्यावेळेस चंद्रकांतदादा पाटील यांना 1,12,000 मतांचं लीड आहे. ह्या लीडनी चंद्रकांतदादा पाटील या ठिकाणी निवडून आलेले आहेत. अमोल बालवडकर म्हणतात मी माग होतो म्हणून ते 1 लाखांचं लीड भेटलं ना. आम्ही कुठं होतो मग? इथं फक्त बाणेर बालेवाडी नाहीये कोथरूड विधानसभेमध्ये. कोथरूड विधानसभेमध्ये सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, तिकडचा पश्चिमेचा भाग हे सगळे आहे ना. पलीकडचं काय कोथरूड काय फक्त आमच्या ह्या प्रभागापुरतं मर्यादित नाही. असे भारतीय जनता पार्टीचे जवळपास 18 नगरसेवक असे 18 नगरसेवक चंद्रकांतदादा पाटील यांच्यासाठी काम करत होते आणि आमच्यासारखे निष्ठावंत कार्यकर्ते या ठिकाणी दिवस रात्र काम करत होते. फक्त येणं, कुठंतरी सभेला येऊन फोटो काढणं आणि ते आपल्या फेसबुक इंस्टावरनं टाकणं हे नव्हतं. आम्ही लोकांची उंबरे झिजवल्यात. तेव्हा चंद्रकांतदादा पाटील यांना एवढं मताधिक्य या भागातनं मिळालेलं आहे. माझ्यासारखे जवळजवळ 400-500 कार्यकर्ते या प्रभागामध्ये, प्रभाग क्रमांक 9 मध्ये. बर नाही, ते म्हणतात मी निष्ठावंत होतो, ते म्हणतात मी कार्यकर्ता होतो, तुम्ही मला शेवटपर्यंत अंधारात ठेवलं, तुम्हाला माझं तिकीट कापायचं होतं ते 4 दिवस आधी मला का नाही सांगितलं, का नाही सांगितलं तुमच्या पक्षात? निष्ठावंत होते तर 2024ला तुम्ही एवढ्या खालच्या दराला जाऊन चंद्रकांतदादावरती टीका केली. बावनकुळे साहेब तुमच्याकडे आले, राजेशजी पांडे शहरातले चांगले नेत्यांनी तुम्हाला सांगितलं की बाबा चंद्रकांतदादांचं काम करा, ज्याला तिकीट मिळेल त्यांचं काम करा. तरी तुम्ही आडून नडून बसले, रुसून बसले. तुम्हाला फडणवीस साहेबांचाच फोन पाहिजे नव्हता, त्यांचीच भेट पाहिजे नव्हती. मग तुम्ही पक्षामध्ये येऊन काम केलं. कितीतरी कार्यकर्ते इथं निष्ठावंताची व्याख्या आमच्याकडे सांगायला खूप आहे ना. आमच्या इकडं प्रकाश तात्या बालवडकर गेली 30-35 वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करतात, निष्ठेने करतात. प्रल्हाद सायकर आहेत, जे त्यांची पत्नी या ठिकाणी माजी नगरसेविका होती, त्यांनाही या इलेक्शनमध्ये आत्ता तिकीट नाकारला. तेही आत्ता या 4 नगरसेवकला जी तिकीटं दिली त्याच्यामध्ये आता पुन्हा निष्ठा असल्यामुळे तो कार्यकर्ता आमच्याबरोबर ते आज काम करतात, आमच्या खांद्याला खांदा लावून. आत्ताही आमच्याबरोबर ते प्रचारामध्ये सगळीकडे फिरतात. सचिन पाषाणकर आहेत. अशी कितीतरी नावं तुम्हाला सांगतो की शुभम बालवडकर आहे, मोरेश्वर बालवडकर आहे, की ही नावं की जी पक्षाची एकनिष्ठा आहे आणि ज्यांना उमेदवारी डिक्लेअर झाली पक्षाकडनं त्या उमेदवारांसाठी ते रात्रंदिवस ते आणि त्यांचे कार्यकर्ते ह्या प्रचार फेरीमध्ये फिरत आहेत. हे बघा, जसं तुम्ही म्हटले तसं उदाहरणं तुम्ही मला दिले. माझ्या दृष्टीने 2017 मध्ये अमोल बालवडकर भाजपात येतात, तेही निष्ठावंत नाही, आणि 2019ला तुम्ही भाजपात येतात, तुम्हीही निष्ठावंत नाही. खरी जर तुम्ही जुन्या लोकांना विचारलं निष्ठा काय असते तर तेही तुम्हाला सांगतात 10-10, 15-15 वर्ष पार्टीत राहावं लागतं, कधी ऊन वारा सगळा सहन करावा लागतो, कधी तिकीट भेटतं कधी नाही भेटत. पण अमोल बालवडकर तुमच्यातले मानाचे कार्यकर्ते होते असं मला म्हणावं लागेल. कारण ज्या अँगलने ते सध्या मीडिया समोर येत आहेत ते वारंवार एकच सांगतायत की पक्षानं माझ्यावर अन्याय केला, पक्षानं मला फसवलं, पक्षाने मला शेवटच्या मिनिटापर्यंत अंधारात ठेवलं. खरोखर अमोल बालवडकरांना आयडिया नव्हते? अजिबात नाही, असं काही नाहीये. हे सगळं मीडिया ट्रायल चाललेलं आहे. हा मीडियामध्ये सांगायची गोष्ट आहे. फक्त खाली जनतेला जाऊन विचारा ना. अमोल बालवडकरांना माहित होतं त्यांचं तिकीट कापलं जाणार आहे, त्यांना कल्पना होतीच ना. म्हणून तर 2-2 आमदार कामाला लावले होते. अजित दादांकडे 2-2 आमदार कामाला सेटिंगला लावले होते की जर इकडे मला डावललं तर तुम्ही मला तिकीट द्या म्हणून. इथल्या माजी नगरसेवकांनी त्यांना गळ घातली होती. आजपर्यंत ते कालपर्यंत त्यांच्या विरोधात होते, त्यांच्याकडेही त्यांनी सांगून ठेवलं होते जर मला इकडे डावललं तर तुमच्यात घ्या, मला तिकीट द्या म्हणून. आणि ही कधीची गोष्ट? हे 4-5 दिवस आधीचे पासूनच चालू होतं हे सगळं. ज्या दिवशी उमेदवारी डिक्लेअर व्हायची होती, एबी फॉर्म जोडायचे होते, ते जर तुम्हाला जर माहिती होतं की मलाच तिकीट मिळणार आणि मला फसवणार, मग तुम्ही पक्षाचाच फॉर्म भरायचा होता ना. फक्त अपक्ष का भरून दुसरा फॉर्म का भरून ठेवला होता? 2-2 आमदार कामाला लावले होते. इथले माजी नगरसेवक काम त्यांच्याकडे जाऊन सेटिंग करून आले होते, बोलून आले होते की इकडे डावललं तर इकडे घ्या. एकनिष्ठा वगैरे नाही. एकनिष्ठा असं नाही की दुसऱ्या पक्षामध्ये. आणि दुसरं उदाहरण सांगतो, 2024ला मातोश्रीवर जाऊन आले हो. 4 दिवस आमदारकीचं तिकीट मिळावं म्हणून मातोश्रीवरती जाऊन आले. हे सगळ्या जनतेला माहिती आहे, सगळ्या लोकांना माहिती आहे. चंद्रकांत पाटलांच्या वेळी चंद्रकांत दादांच्या विरोधामध्ये ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीकडनं ते उमेदवारी मागत होते कोथरूड विधानसभेमध्ये, त्यावेळेस हे मातोश्रीवरती गेले. त्यानंतर 2-3 दिवस सुप्रियाताई सुळे यांच्या गाडीत फिरले. ते व्हिडिओ व्हायरल झाले. म्हणजे त्यांनी तिकडेही त्यांची धागेदोरे जुळून ठेवली होती. जर भारतीय जनता पार्टीने डावललं तर यदा कदाचित आपण मशाल चिन्ह घेऊन लढायचं,
ज्या आमदारकी ज्यांना देईन किंवा शरद पवार गटात जाऊन तुतारी घेऊन लढायचं, ह्याला एकनिष्ठता आहे का? हे एकनिष्ठते उदाहरण नाही, हे फक्त लोकांना भावनिक करण्यासाठी, लोकांना सांगण्यासाठी हे गोष्टी चाललेल्या आहेत फक्त. बरं, मग मला सांगा, ते माझ्या मते 2016-17च्या पिरियडमध्ये भाजपात आले, ठीक आहे, त्यांना शहर सुधारणा समितीचं अध्यक्ष केलं वगैरे वगैरे, त्यांना पदं दिली. लगेच आमदार होण्याची घाई काय? म्हणजे पैसा तुमच्याकडे लय पडू नये म्हणून तुम्हाला, आता तुम्ही भावकीतले गावकीतले तुम्हाला माहिती असेल, तर पैसा पडू नये म्हणून आमदार व्हायचंय, पैसा पडू नये म्हणून मलाच नगरसेवक, हे मी का चाललंय त्यांचं नेमकं? नाही, कोणतरी त्यांना वेगळं मार्गदर्शक आहे की रात्रीतून तुम्हाला खूप मोठं व्हायचंय. कारण 2017मध्ये पूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं वारं होतं, नरेंद्र मोदी साहेबांचं वारं होतं. त्या वाऱ्यावरती ह्या लाटेमध्ये निवडून आलेली लोक, खाली तळागाळामध्ये काम करणारे माणसं किंवा जे कार्यकर्ते आहेत तर तो खालनं विचार करतात. रात्री स्वप्न पडत नाही मला उद्या काय हे पाहिजे ते पाहिजे, ते स्टेप बाय स्टेपने जात असतात. बरं, अमोल बालवडकरांनी लॉबिंग कशी लावली, कशी पोहोच केली, कशी यंत्रणा पडद्यामागे काम करत होती आम्हाला माहिती. लहू बालवडकर कुठेच नाही आले, लॉबिंगसाठी नाही आले, तिकिटाच्या चढाओढीत नाही आले, शेवटपर्यंत अंदाज लागला गेला नाही की लहू बालवडकरच येतील. तुमची सिस्टीम मागून कशी काम करत होती? नाही, मी पूर्णपणे नेत्यांना, शहर अध्यक्षांना किंवा इथले जे निवडणूक प्रक्रियेचे जे मेन भारतीय जनता पार्टीचे, त्यांना एकच सांगितलं होतं की मी निष्ठेने काम केलेलं आहे, मी निष्ठेने या पक्षामध्ये राहिलेलो आहे. 2019ला मी आलो, जेव्हा आलो तेव्हा मी चांगलं काम केलं, ते हे सगळ्यांनी पाहिलं. त्यानंतर मला पुणे शहरामध्ये चिटणीस पदाची जबाबदारी मिळाली, तिथंही चांगलं काम केलं. त्यानंतर मी कोथरूड विधानसभेचा उत्तर मंडल, आमच्या विधानसभेचा अध्यक्ष झाले. मी चांगली भारतीय जनता पार्टीची फौजफाटा चांगला मोठ्या प्रमाणात कानाकोपऱ्यामध्ये पदाधिकारीचं जाळं या ठिकाणी निर्माण केलं. त्यानंतर पुणे शहर भारतीय जनता पार्टी असू दे किंवा महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी असू दे, तिकडनं जे जे उपक्रम यायचे किंवा आमच्या चंद्रकांतदादा पाटील असू द्या, मुरली अण्णा मोहोळ असू द्या, यांचे जे जे उपक्रम यायचे, जे जे त्यांच्याकडनं आम्हाला आदेश यायचे, ते आम्ही आमच्या प्रभागामध्ये करायचो. ह्याचंच फळ आहे. मी काय सेटिंग लावलेली आहे तेव्हा त्यांनी माझ्यामध्ये पाहिलं असं की काय ना काहीतरी काम करण्याची धमक आहे, बाबा संघटना वाढवण्याची ताकद आहे, सगळ्या गोष्टी आहे, थोडे पैसे कमी असतील पण चांगला आहे, प्रामाणिक आहे, पक्षाची प्रामाणिक राहिलेला आहे, म्हणून तर माझी निवड त्यांनी केली ना. एवढी सेटिंग लावून, एवढं करून मुख्यमंत्री साहेबांनी म्हणतात ते, म्हणजे आता त्यांनाच माहिती की त्यांना काय झालं होतं आणि काय नाही. त्याचा प्रश्न आहे, मला पक्षाने उमेदवारी दिलेली आहे, माझ्या नेत्यांनी उमेदवारी दिलेली आहे. नक्कीच त्यांनी काहीतरी विश्वास ठेवलाय, काहीतरी सर्वे केलाय की मी का ते, तेव्हा मला एबी फॉर्म दिला ना. सगळा गेम जो झालाय, म्हणजे जो पिक्चर आमच्या समोर आलाय, ते सांगतायत फसवलं असं तसं अमुक धमुक, आणि सगळं ब्लेम जे आहे ते चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळांवर टाकतात. ते म्हणतात मुरलीधर मोहोळांनी मला शिकू नये, तुम्ही गुंडांना विदेशामध्ये पळून जाण्यासाठी तुम्ही मदत करता, तुमच्या शेजारी जो बसतो तो गुंडांचा आका आहे. आणि म्हणजे थोडक्यात मुरलीधर मोहोळांभोवती जे काही लोक आहेत ते सगळे गुंड प्रवृत्तीचे असे ते म्हणतात. आणि आमच्या अजितदादा या नेत्यावरती जायचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. अजितदादा ठीक आहे, खालून सांगतो मी, ज्यांच्याबरोबर उमेदवारी लढतात त्यांच्यावरती 6 गुन्हे, बरं, त्यांच्यावरती 6 गुन्हे. आणि ते बाकी अजितदादा पुणे शहराचं जर पाहिलं तर जवळजवळ 4 ते 5 गुन्हेगारांना तिकीट दिलेले, त्यांच्या बायकांना तिकीट दिलेले. मंडू आंदेकरांची बायको समोर आली आहे, मारणे, गजान मारणे, हा बरोबर आहे. असे भरपूर त्या पक्षामध्ये आहे ना. त्यांनी ती माहिती नसावी त्यांना यदा कदाचित, कारण नवीन आहे पक्षामध्ये ना, 3-4 दिवसापूर्वीच पक्षामध्ये आले. आमच्या नेत्यावर गेले तर मी सोडणार नाही. आता आमच्या नेत्यावर आल्यानंतर आम्ही काय गप्प बसणार आहे का? निष्ठावंत देतात उत्तर, पहा तुम्ही मीडियामध्ये वगैरे, जे निष्ठावंत कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे बालवडकर, ती लोक उत्तर देतातच ना. आता आपण 2 दिवस झाले ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले, अजित पवार त्यांचे नेते झाले. आता ते जर त्यांच्या नेत्याच्या अंगावर कोणी गेलं तर ते इकडे खालच्यांना सगळ्यांना दोषी धरणार आहेत ना. आधी त्यांनी माहिती घ्यावी ना की अजितदादा बरोबर गेल्यानंतर अजितदादांनी बाबा जी तिकीट दिल्यात, इथं ज्या उमेदवारी दिल्यात त्या कुणा गुंडांना दिल्यात का, नाही दिले का, हे आधी त्यांनी पाहावं, मग असे वक्तव्य करावं. बरं, आता ज्यांच्याबरोबर उमेदवारी दिली मी तुम्हाला सांगितलंच ना, त्यांच्यावर 6-7 गुन्हे आहेत. यात फक्त काहीतरी सेटिंग लावून तडीपार झाले असते, काहीतरी सेटिंग लावून थांबल्यात ते, कारण ज्यांच्यावरती 1-2-3 गुन्हे असतात ते तडीपार होतात. ती माहिती घ्या आणि मग लढा. पूर्ण माहिती घ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय आहे, कसं आहे.
आणि आता म्हणतात की आमच्या नेत्यांवरती बोललं तर 4 दिवसाच्या प्रेमामध्ये एवढे तिळपापड होतात. तर ज्यांच्या कालपर्यंत उमेदवारी मिळायच्या आधीपर्यंत ज्यांच्या मागं पुढं करत होता, ज्यांच्या पाया पडत होता, त्यांच्या समोर हात जोडून उभे राहत होता, आज तेच वाईट झाले का? तो तिकीट दिलं नाही म्हणून, उमेदवारी दिली नाही म्हणून. ही कुठं निष्ठा? ही निष्ठावंताची व्याख्या नाही आहे. तुमच्या बाणेर बालेवाडीमध्ये आता जसं हे घरातलं भांडण आणि रुसणं फुगणं झालंय म्हणा बरं का. नाही, घरातलं भांडण रुसणं फुगणं नाहीये. हे तर मी पूर्णपणे उघडपणे सांगितलं होतं की बाबा ज्याला उमेदवारी मिळेल त्याचं काम आपण करूया. हे स्पष्टपणे सांगणारा लहू बालवडकर, स्पष्टपणे सगळ्यांच्या समोर सांगितलं होतं बसल्यानंतर की आपण इथं 7, 8, 10 जण आपण इच्छुक आहोत, प्रमुख दावेदार. तर ह्यातनं ज्या 4 उमेदवारांना उमेदवारी मिळेल त्यांचं काम आपण करू. यदा कदाचित जर त्यांना मिळाली असती किंवा अजून कुणा अतिरिक्त बालवडकरांना मिळाली असती तर लहू बालवडकर सगळ्यात पुढं असता प्रचार करण्यामध्ये. हे त्यांना मी लिहून द्यायला तयार झालो होतो. एक 500 रुपयाचा बॉन्ड घ्या, त्यावरती सगळ्यांची नावं टाका आणि लिहा की ह्या आमच्या 6-7 जणांमध्ये कुणालाही तिकीट द्या. ते तिकीट दिल्यानंतर आम्ही ह्यांना निवडून आणायची जबाबदारी आमची. आम्ही अपक्ष उभं राहणार नाही आणि कुठल्याच पक्षात जाणार नाही. बाणेर, बालेवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी जो तुमचा प्रभाग आहे, इथले लोक बीजेपीच्या मागे उभे राहतात, भाजपच्या. म्हणून त्याला भाजपचा बालेकिल्ला म्हटलं जातं. आता ते राष्ट्रवादीत गेलेत. त्यांचं म्हणणं असं आहे की नाही, मला माझ्यावर अन्याय झालाय त्यामुळे सहानुभूती माझ्याकडून आहे आणि जे बीजेपीचे परंपरागत मतदार आहेत ते पण माझ्या मागच येतील. सहानुभूती फक्त मीडियावरती आहे, फेसबुक, ट्विटर याच्यावरती काय असेल, इंस्टाग्राम एवढ्यावरतीचे. खाली जा, सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, सूस, म्हाळुंगे ह्या भागामध्ये जा आणि तिकडं जाऊन तुम्ही सांगा की माझ्यावरती अन्याय झालेला आहे. ती लोक सांगतील अरे बाबा तुम्ही 8-8 वर्ष आमच्यावर अन्याय केलेला आहे, आम्हाला पाणी नाही, लाईट नाही, आमच्याकडे स्वच्छता नाही, आम्हाला साधी स्ट्रीट लाईट बसवलेली नाही, कधी आमचे रोड केले नाही, कधी आमच्या स्मशानभूमीमध्ये कचरा काढला नाही. असे छोटे मोठे प्रश्न त्या 5 गावांना विचारा, ते सांगतील अन्याय कुणावर झालेला आहे. तिकीट मिळालं नाही म्हणून अन्याय नाही. तुम्हाला तिकीट मिळाल्यानंतर, नगरसेवक केल्यानंतर ह्या 5, 7, 8 वर्षामध्ये काम करण्याला संधी होती. तुम्ही फक्त बाणेर बालेवाडीमध्ये थांबले. तुम्ही त्या भागामध्ये कधी गेले का? अन्याय त्या गावांवरती झाले आहे, त्यांना विचारा अन्यायाची व्याख्या. जसं मी म्हटलं की घरचं भांडणच मी याला म्हणेल. तुम्ही ज्या पद्धतीने मीडिया ट्रायल म्हणा, काही म्हणा, पण काय रोज यायचं आणि मला नाकारलंय म्हणून मला मत द्या, मला नाकारलंय म्हणून मला मत द्या. मी खरं सांगायला गेलं तर मी ह्या विचारांची नाही. माझं म्हणणं असं आहे, तुम्ही लोकांच्या प्रश्नांवर निवडणुका लढवा, तुम्ही कचऱ्यावर लढवा, तुम्ही रस्त्यावर लढवा, तुम्ही उद्यान, गार्डन, स्ट्रीट लाईट या मुद्द्यांवर लढा. आता जर तुम्हाला उमेदवारी दिली आणि एकंदरीत वातावरण जर बघितलं तर तुम्ही निवडून येण्याचे चान्सेस पण आहे, शक्यता. तर या शक्यतेच्या आधारावर जर तुम्ही उद्या नगरसेवक होताय तर फर्स्ट प्रायोरिटी या प्रभागामध्ये कोणत्या कामांना देणार? मी तुम्हाला तेच सांगतोय की त्यांनी झालेली कामं, केलेली कामं दाखवावं की मी ह्या प्रभागासाठी, या 5 गावांसाठी ही कामं केली. ठीक आहे, ही 2 गावं नव्याने आलेली आहे, सूस आणि म्हाळुंगे, पण ही 5 गावं तर पहिल्यापासून प्रभाग क्रमांक 9 मध्ये होती. ह्या गावासाठी काय काय केले तुम्ही? कुठला पायलट प्रोजेक्ट आणलाय? कुठलं काय स्मार्ट सिटीने केलं, यांनी केलं, ते केलं, ते काय ते प्रशासनाने केले? तुम्ही काय केले? गार्डन केलंय का? प्लेग्राऊंड केलंय का? कुठं हॉस्पिटल केलंय का? कुठं स्कूल केली आहे का? कुठला रस्ता केलाय का? 4 वर्षापासून प्रशासक होता, आम्ही काय करायचं? आणि त्याच्या आधी काय होतं? 2017 ते 2019 त्याच्यानंतर कितीतरी कामं झाली. प्रशासक होते, प्रशासक काय नाही करत होते काम? फंड आणूनच करत होते ना. यांनी काय केलंय? प्रशासक होते 2022 ते 2025 पर्यंत, पण त्यांनी जे प्रकल्प केले, रोड केले, काय केले, त्यालाही बजेटच वापरले ना. का त्यांनी काय प्रशासन आले, त्यांच्याकडे जादूची कांडी होती का? प्रशासन आले म्हणून आम्ही जादू केली, लगेच रोड झाली, बाकीच्या गोष्टी. हे काय केले त्यांनी सांगावं आणि काय करणार हे त्यांनी सांगावं आणि मग निवडणूक लढावी आणि त्यावरती मतदारांनी विचार करावा आणि मग मतदान करावं. बरं, मला एक मुद्दा क्लिअर कट सांगा. अमोल बालवडकर की लहू बालवडकर? लोकांनी काय बघवायचं? आता मी सांगितलं गावकीतले जे काय असताल तुम्ही, लहू बालवडकर की अमोल बालवडकर?
आता अमोल बालवडकर 2017 ते 2025 लोकांनी पाहिलेला आहे. लहू बालवडकर हा कार्यकर्ता म्हणून पाहिलेला आहे. नगरसेवक म्हणून एकदा पहा. नगरसेवक म्हणून एकदा पाहिला तर लहू बालवडकरमध्ये काम करण्याची जी ताकद आहे, धमक आहे, नेते लोकांची जी माझ्या मागं पाठिंबा आहे आणि भविष्यामध्ये जर भारतीय जनता पार्टीचा मी जर नगरसेवक झालो तर तुमच्याही माहितीनुसार तुम्हालाही माहिती की पुणे महानगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टीचेच जास्त नगरसेवक येऊन महापौर होणार आहे. त्या माध्यमातूनच जर स्थानिक लेवलला भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक असेल तरच इकडं फंड, चांगले उपक्रम राबवता येईल, पायलट प्रोजेक्ट आणता येईल. राहिलेली 2014-15 पासूनची जी ई लर्निंग स्कूल आहे, 200 बेडचं हॉस्पिटल आहे, ओपन थिएटर आहे, प्लेग्राऊंड जवळजवळ 5 एकरमध्ये प्लेग्राऊंड आहे, 4 उद्यानं आहे. हे उद्यानाचं आम्हाला त्यांच्याकडनं जे झालं नाही ते आम्हाला करता येईल ना. बरं, म्हणजे तुम्हाला उमेदवारी देण्यामागचं कारण जर ग्राउंड सर्व्हे गृहीत धरलं आणि त्यांच्या मते चंद्रकांत पाटलांना विरोधात गेलो म्हणून माझा पत्ता कट केला, हे त्यांचं कारण जर गृहीत धरलं तर ॲक्च्युअल ग्राउंडवर उतरल्याशिवाय मला हे कळणार नाही. तुम्ही या सगळ्या मुद्द्यांवरती ग्राउंडवरती मला सोक्षमोक्ष मांडू शकता की हे मुद्दे बाकी आहेत, हे पेंडिंग आहे? 100% चला आत्ता घेऊन जाऊ शकतो तुम्हाला की हे प्रकल्प 2014-15 मध्ये अर्धवट उभे राहिलेले आहेत आणि आज 25 आहे, पूर्ण का झाले नाही विचारा त्यांना. का याच्यावरती तुम्ही फंड घेतला नाही? तुम्ही घ्यायचा नगरसेवक म्हणून, तुम्ही खासदार किंवा आमदार फंड आणत नाही, देत नाही, तुम्ही मागावा लागतो. कारण नगरसेवक तुम्ही आहे. प्रशासन आणि मतदार यामधला दुवा नगरसेवक असतो आणि त्या दुव्याने सांगावं लागतं की मला इकडे एवढा फंड पाहिजे, हे प्रकल्प, हे ते प्रकल्प करायच्यात. ह्या गोष्टी त्यांनी सुचवाव्या लागतात लोकहितासाठी. तुम्ही सुचवल्या का? मग तुम्ही हे प्रकल्प पूर्ण करू शकले नाही तर तुम्ही काय सांगणार? फक्त त्यांच्यावरती टीका केली. मी भाजपचा निष्ठावंत होतो. आम्ही निष्ठावंत होतो तर निष्ठावंत कुठं काय घरात बसून निष्ठावंत असतं? काम म्हणतात इव्हेंट मग करून निष्ठा. मी पण इव्हेंट करतोय ना, कुठले ना कुठले तरी माझे वैयक्तिक कार्यक्रम चालू असतात, काय ना काहीतरी मीही करत असतो, लोकांच्या सुखदुःखात असतो, सगळ्या गोष्टी आम्ही करतो. पण नगरसेवक तुम्हाला जनतेने केलं होतं, तुम्ही जनतेसाठी काय केलं ते सांगा ना. 2024ला विधानसभेच्या वेळी तुम्ही म्हटले की जेव्हा चंद्रकांत पाटलांच्या विरोधात किंवा त्यांच्या जागी उमेदवार द्यायची नाही हे भाजपनं क्लिअर केलं, त्यावेळी ते मातोश्री पुढे जाऊन 4 दिवस थांबले होते. आत्ताही तुम्ही म्हणतात की त्यांना पूर्ण कल्पना होती की आपल्याला उमेदवारी मिळणार नाही. 4 दिवस आधीच राष्ट्रवादी काँग्रेसकडे फिल्डिंग लागलेली होती. पण आता जर ही निवडणूक जर एक सहानुभूती तयार करण्याच्या मुद्द्यांकडे चालली आहे तर मग आता लोकांना डायव्हर्ट तुम्ही कसं करणार? लोक सहानुभूती पुढे वेडे होतात. आणि अजून एक गोष्ट, आता मला माहित नाही पैशा पाण्याने तुम्ही दोन्ही उमेदवार कसे आहेत, मी तर ऐकले दोन्ही तगडे आहेत. मग आता जर पैशा पुढे भूत नसतात तर इथली जनता तुम्ही पैशांपुढे नाचवणार की कामांवर नाचवणार? कामावरती सांगतोय की आम्हाला काय करायचंय आणि काय होणार आहे. हा प्रभाग आपला सर्वांगीण विकास आम्हाला करायचा आहे. कालपासून आता गुन्हे दाखल झाले त्यांच्यावरती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल झालेत. बाणेर पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही पाहिलं तर काल रात्री त्यांच्यावरती एवढा प्रेशर आलाय की ते पैसे प्लस त्या महिलेला कुकर वाटतात की आम्हाला मतदान करा म्हणून. बरं, गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांना. आणि त्यांच्याकडे ज्यांना ज्यांना पैसे वाटलात त्यांची नावं सापडलेली आहे, कुठल्या परिवाराला किती पैसे दिल्यात ते त्याच्यासमोर लिहिलेलं आहे. हळदी कुंकाला मग त्यांच्यात एक लेडीज सापडली पैसे वाटताना, तिने असं स्टेटमेंट दिलं की आम्ही हळदी कुंकाचं निमंत्रण देतोय. ते हळदी कुंकाचं निमंत्रण रात्रीच्या 11:30-12 वाजता द्यायला जातं का कोणाच्या घरामध्ये? काल तिथल्या स्थानिक लोकांनी फोन करून सांगितलं पोलिसांना की इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवाराचे मतदानासाठी पैसे वाटण्यासाठी लोक आलेले आहेत म्हणून. त्या स्थानिक लोकांनी पकडून दिले त्यांना. मग एवढी नाराजी कुणी नेत्यांनी कुठल्या दुसऱ्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी पकडलं असतं तर ठीक आहे. स्थानिक महिलांनी सांगितलं की तुमचे पैसे आम्हाला नको आहेत, तुम्ही आम्हाला पैसे वाटायलात ना, थांबा इथं आम्ही पोलिसांना बोलून घेतो. आणि पोलिसांनी त्यांना पकडून थांबवून पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलेले आहे त्यांना. म्हणजे एवढ्या त्यांच्यावरती प्रेशर आलं की प्रेशर कुकर वाटतात. हे मतदारांना कुठंतरी भूलतापा देतात ना पैसे. एक एक मतदान विकत घ्यायचं चाललेलं आहे त्यांचं. आणि मी हे काय खोटं बोलतच नाही. बाणेर पोलीस स्टेशनला याच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे. 4 जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे.
आणि ते तिकडे त्यांना सोडवायला पण आले होते रात्री 2:30, 3, 4 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला थांबून होते. आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवणार आहे. आम्ही नरेंद्र मोदी साहेबांच्या चेहऱ्यावरती, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या चेहऱ्यावरती, यांच्या ध्येय धोरणावरती, स्थानिक आमदार आमचे नेते चंद्रकांतदादा पाटील यांच्या ध्येय धोरणावरती आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरांना मोहोळ यांनी जो पुणे शहरासाठी पायलट प्रोजेक्ट बनवलेला आहे, त्यामध्ये आमचे बानेर, बालेवाडी, सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी आणि सूस माळुंगे ह्यामध्ये काही गोष्टी की चांगल्या करता येईल याकरता आम्ही निवडणूक लढवतोय. तर ही निवडणूक कार्यकर्त्यांची असते. कार्यकर्ता जो कामाचा असतो तो चालतो असं म्हटलं जातं. खरं बघायला गेलं तर दोन्ही बाजूने या मतदारसंघामध्ये कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन आहे. अजित पवारांना प्रश्न केला गेला, तुम्ही बंडू वांदेकराची सून दिली, भाऊजाई दिली, गुन्हेगारी पार्श्वभूमीची लोक आहेत, उमेदवारी का दिली? गजा मारण्याची बायको मैदानात आहे, तिथे उमेदवारी का दिली? बापू नायर सारखा गुन्हेगार आहे, टोळीचा मोरक्या समोर आहे, तिथे उमेदवारी का दिली? आणि इकडे यांच्याकडेही वेगवेगळे ॲलिगेशन जे आहेत ते सुरू आहेत. पण मी जसं म्हटलं, ग्राउंडवर उतरल्याशिवाय काही कळत नसतं. ते आपल्याला म्हणतात आम्ही ग्राउंडवर घेऊन जायला रेडी आहोत. आपण ग्राउंडवरही उतरू. तुम्ही आम्हाला जर ग्राउंडवरती खरं काय खोटं काय जर केलं तर लोक विचार करतील. म्हणजे आता ग्राउंड जर तुमचं स्ट्रॉंग असेल तर विषय नाही, पण आम्ही बाहेरून बघतोय की अमोल बालवडकरांवरती अन्याय झालाय आणि अमोल बालवडकरांना खरोखर पक्षाने फसवलंय. तर आता स्थानिक लेवलवरतीच काय आहे नाही ते ठरू शकतं. तुम्ही रेडी असणार? 100% रेडी आहेत. असे अन्याय झालेले आता मी उदाहरणं कितीतरी देऊ शकतो की पक्षाने तुम्हाला सांगितले थांबा, ते थांबलेत आणि नंतर त्यांना पक्षाने कुठेतरी मोठी संधी दिलेली आहे. एक उदाहरण आहे मेधाताई कुलकर्णी. दुसरं उदाहरण होतं म्हणजे पुणे शहराचे खासदार होते अनिल शिरोळे. त्यांना पक्षाने आदेश दिला थांबा. तिथं स्वर्गीय गिरीश बापट साहेबांना उमेदवारी दिली, त्यांना तिकडं खासदार केलं. अशी कितीतरी आहे की त्यांच्यावर अन्याय झाला. अहो, पक्षाची एकनिष्ठ माणूस असा कधी विरोधात जात नाही आणि पक्षाच्या नेत्यांवरती असं स्टेटमेंट करत नाही. आता मुरलीधरांना काल बोलले म्हणून त्यांना लगेच राग आला अजितदादाबद्दल, असं माझ्या नेत्याबद्दल. पुणे शहरात 165 उमेदवार दिलेत त्यांना नाही काय वाटलं. 164 उमेदवारांना काय वाटलं नाही, हे 165लाच राग आला लगेच. भाजपने 44 उमेदवारांची म्हणजे नगरसेवकांची उमेदवारी पण कापली आहे ना. 42 नगरसेवकांना थांबवलेले आहे, त्यापैकी हे एक होते. अच्छा, आणि किती जणांनी बंडखोरी केली त्या 42 पैकी? त्यातले कमीत कमी 35 लोक तर पक्षाबरोबर आज आहेत. 5-7 लोक इकडे तिकडे गेली असतील. मला पण एक्झॅक्ट सांगता यायचं नाही, पण 5-7 लोक इकडे तिकडे गेली. कोण अपक्ष भरले, कोणतरी दुसऱ्या पक्षामध्ये गेले. त्यापैकी हे ग्राउंड रिपोर्ट काढूनच अमोल बालवडकर का लोह बालवडकर, तेव्हा पक्षाने कोणाला तरी निवडलं ना. तर ते जर चांगले असते, तुल्यबल असते तर मला म्हणले असते बाबा थांब, तुला कुठेतरी न्याय देतो, कुठेतरी तू यांचं काम कर. आणि मी तसंच सांगितलं होतं, मला आधीच सांगा तुला उमेदवारी नाही आहे, मी थांबतो. मला जर त्या दिवशी उमेदवारी दिली नसती तर मी 2 दिवस 3 दिवस थांबलो असतो. 4थ्या-5व्या दिवशी तुम्हाला प्रचारात दिसलो असतो कार्यकर्ता म्हणून, पक्षाचा या विधानसभेचा अध्यक्ष म्हणून. तुम्ही काही जास्त रसद नाही पुरवली ना पक्षाला. अमोल बालवडकर की लोह बालवडकर? अजिबात नाही. ते एवढा आम्ही काय हे नाही आहे की काहीतरी पुन्हा जाऊन आणि पक्ष त्या ह्याचा नाही आहे की पैसे देऊन उमेदवारी मिळवण्यासारखा. पक्षाकडे तसं असतं तर आतापर्यंत तुम्हीच बातम्या लावल्या असत्या. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या समोर आलेल्या आहेत. अमोल बालवडकर की लहू बालवडकर ठरवणारे मतदाते आहे. शेवटी मीडियामध्ये काय येतं, ते काय बोलतात, हे काय बोलतात, शेवटी बटन दाबणारे तुम्ही मतदार आहेत. या निवडणुकीसाठी तुम्हाला शुभेच्छा. आम्ही ग्राउंडवर उतरण्याचा प्रयत्न तुमच्यासोबत करू. ग्राउंडवर जर कामं असतील तर तुम्ही ग्रीन की रेड हे तुमचे मतदार सांगतील, आम्ही नाही. आम्ही फक्त एक माध्यम बनू. पण आज तुम्ही वेळ दिला, आम्हालाही तुमच्याविषयीचे जे काही प्रश्न होते ते क्लिअर झाले आणि जनतेलाही झाले असतील. पाहूयात काय होतंय. वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.